नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। तर आज आपण काजू, सुक्या नारळाची खीस यापासून एक असा एक पदार्थ बनवणार आहोत। मिठाई एकदम जे तुम्ही मिठाईवाल्याकडे घेता ना, महागाडी मिठाई, ती आपण घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम चवदार आणि पौष्टिक कशी बनवू हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण 100 ग्राम काजू घेतलेले आहेत। हे आपण फ्रीजर मध्ये ठेवले होते। या ठिकाणी आपण 1 वाटी सुक्या नारळाचा खीस घेतलेला आहे। या ठिकाणी आपण 2 चमचे मिल्क पावडर, या ठिकाणी आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। खजूर, बदाम, काजू, किशमिश हे सर्व मिक्स आहेत। या ठिकाणी आपण 1 चमचा खसखस घेतलेली आहे। या ठिकाणी आपण इलायचीची पावडर बनवली आहे। डायरेक्ट बनवत नाही, आपण थोडीशी साखर मिक्स करून इलायचीला एकदम बारीक फाईन करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण 1-2 चमचे दूध घेतलेला आहे आणि 1 चमचा तूप आहे। हे बाइंडिंगसाठी हाताला चिटकू नये म्हणून हाताला लावायचं आणि बनवायचं। तर आता आपल्याला याचं एकदम बारीक फाईन पावडर बनवून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुम्हाला किती गोड पाहिजे त्या कमी त्या प्रमाणात। तर ही जी रेसिपी आहे त्या रेसिपीसाठी साखर तशी बघायला गेलं तर कमी लागते। तर तुम्हाला जर वाटत असेल की नाही मला गोड पाहिजे, तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर याला पण आपण मिक्सरमधून एकदा बारीक करून घेणार आहोत। हे दोन्ही बारीक झाले की मग आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि खसखस याला पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। चला तर मग आता मी हे सर्व बारीक करून घेतो पावडर याचा फाईन, मग आपण पुन्हा भेटूया। तर मित्रांनो बघा, आपण काजू आणि साखर टाकून याला एकदम बारीक एकदम याचं पावडर तयार करून घेतलेलं आहे। नारळाचा खीस, वेलची पावडर, दूध पावडर याचा उपयोग आपण फक्त याला बाइंडिंग आणण्यासाठी करत आहोत। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। ते पूर्ण मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये दूध ॲड करणार आहोत। दूध जास्त नाही टाकायचं आपण, हे पण खूप जास्त झालंय। कारण यामध्ये ऑलरेडी आपण साखर टाकलेली आहे ना, तर साखरला पण पाणी सुटतं। अशा प्रकारे
अशा पद्धतीने याचा डो बनवून घ्यायचा। तुम्हाला जर वाटलं की हा खूप जास्त अजून कडक आहे, तुम्ही यामध्ये थोडंसं मिल्क पावडर टाकून पुन्हा याला चांगलं असं चुरून घ्या, थोडंसं दूध टाकून। जर तुम्हाला जर वाटलं की कडक लागत असेल तरच। तर मित्रांनो बघा, हे आपले हे ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते बघा त्याला आपण असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं एकदम। आता आपण यामध्ये थोडासा खायचा कलर मिक्स करूया, रेड कलर। तो ऑप्शनल आहे। रेड कलरचा उपयोग आपण यासाठी करत आहोत, जसं आपण मार्केटमध्ये हलवाईच्या दुकानामध्ये जसं कलरफुल मिठाई असते ना, बस ते दिसण्यासाठी, त्यासाठी आपण फक्त याचा उपयोग करतोय। नाही तर आपण याला स्किप पण करू शकतो। तो बघा अशा प्रकारे मित्रांनो, आपला जो डो आहे खूप लांब झाला आहे। आपण याला 2 पार्टमध्ये कट करणार आहोत। अशा प्रकारे आता आपल्याला या डोचे 2 पार्ट करायचे आहेत। आणि आता याला लाटून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तर तुमचा हे डो जर असा तुटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं मिल्क पावडर टाकून त्याला चांगलं चुरून घ्यायचं आणि मग याला लाटायचं। असं लाटून घ्यायचं, त्यावरती आपला ड्रायफ्रूटचा डो त्याला हळूच असं फक्त फोल्ड करायचं। तर मित्रांनो बघा, आपले हे रोल चांगले असे लाटून झालेले आहेत। आता आपण याच्यावरती हे चांदी अर्क लावणार आहोत। हे ऑप्शनल आहे, हे पण हलवाईच्या दुकानामध्ये मिठाईवरती लावलेलं असतं, म्हणून आपण हे लावतोय, बाकी दुसरं काही नाही। चला तर मग मित्रांनो, आता याला आपण नॉर्मल टेम्परेचरवरती फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। फ्रीजरमध्ये नाही, 3-4 तासासाठी ठेवणार, कारण हे चांगलं सेट होणार। तर चला तर मग भेटूया आता 1-4 तासानंतर। तर मित्रांनो बघू शकता, आपले 4 तास झालेले आहेत। याला आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं रूम टेम्परेचरवरती, फ्रीजरमध्ये नाही।
तर हे चांगलं आता सेट झालेलं आहे. आता तुम्हाला मी ह्याला कट करून दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, आपली ही मिठाई बनवून रेडी आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी किती छान, सुंदर आणि स्वादिष्ट अशी मिठाई बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. बघा टेक्स्चर किती छान दिसते ना. हलव्याच्या दुकानामध्ये असते सेम, घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर तुम्ही ह्या माझ्या सर्व बहिणींसाठी ही माझ्याकडून भेट आहे की येत्या रक्षाबंधनाला तुम्ही ही रेसिपी बनवा आणि आपल्या सर्व परिवारांना खाऊ घाला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडून जेवढा प्रतिसाद मिळेल आम्हाला तेवढा आमचा उत्साह अजून वाढेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.